हे जे कमेंट तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ना, अशा अनेक कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत आणि आपल्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसत आहेत. याशिवाय काही लोकांचे फोनही येत आहेत आणि ते सांगत आहेत की तुम्ही महत्त्वाचा डेटा याच्यामधला लपवलेला आहे. कोणता डेटा लपवलेला आहे? तर महार किंवा बौद्धांनी जे आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, तर तो डेटा तुम्ही याच्यामधून लपवता आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा जो बार्टीचा अहवाल आहे, या अहवालामध्ये अशा प्रकारचा कोणताही डेटा नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळे लपवण्याचं काहीही कारण नाही. त्याच्यावरती बार्टीने कामच केलेलं नाही. बार्टीने या अहवाल तयार करत असताना जे 3 ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले होते, त्या 3 ऑब्जेक्टिव्हवर देखील त्यांनी जे सखोल काम करायला पाहिजे होतं तेही काम केलेलं नाही. त्याच्यामुळं महार किंवा बौद्ध आणि इतर जाती यांचा तुलनात्मक डेटा याच्यामध्ये काहीही नाही. याच्यामध्ये फक्त तुलनात्मक डेटा हा फक्त लोकसंख्येचा आहे, नोकऱ्यांचा नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीही नाही. म्हणून हा जो काही तुम्हाला अहवाल आहे, हा अहवाल मी तुम्हाला अगदी थोडक्या वेळामध्ये दाखवतो की नेमकं याच्यामध्ये काय आहे. हे अहवालाचं टायटल आहे, अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अ ब कडनुसार उपवर्गीकरण अभ्यास अहवाल, मार्गदर्शक सुनील वारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. या संस्थेच्या अंतर्गत हा अहवाल तयार झालेला आहे. त्याचे मार्गदर्शक आहेत मधुकर गायकवाड, केशव शेकापूरकर, बळीराम गायकवाड, अंकुश गोतावळे, मारुती वाडेकर. झालं. याची पार्श्वभूमी त्यांनी लिहिली आहे अगदी थोडक्यामध्ये. एवढंच, म्हणजे एकच पाण्याची पार्श्वभूमी लिहिलेली आहे. किती पार्श्वभूमी आहे? एवढीच लिहिलेली आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी 25/3/2023 ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी हा अहवाल तयार करण्यासाठी सांगितलं. आता याच्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन याची जी पार्श्वभूमी प्रस्तावना सुरू होते, ही प्रस्तावना देखील अगदी थोडक्यात आहे आणि या अगदी थोडक्यात असलेल्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं काही जास्त लिहिलेलं नाही, 1-1.5 पानाची आहे. लगेच त्यांनी अनुसूचित जातीच्या जातनिहाय लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या भागामध्ये आता हे तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलेला आहे, म्हणजे 1961 पासून 2011 पर्यंतच्या जनगणनेचे फक्त आकडे आहेत, त्याच्यामध्ये काहीही नाही. कोणाची लोकसंख्या किती आहे, किती कमी झालेली आहे, किती वाढलेली आहे, असा कुठलाही तुलनात्मक अभ्यास याच्यामध्ये झालेला जरी असला तरी त्याची कारणं दिलेली नाहीत की लोकसंख्या कमी का झाली, लोकसंख्या का वाढली, कुठल्या जातीची कमी झाली, कुठल्या जातीची वाढली. हे जरी सांगितलं असलं तरी का वाढली आणि का कमी झाली याची कोणतीही कारणं याच्यामध्ये दिलेली नाहीत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की 1961, 1981, 1991, 2001, 2011 या जनगणनेचा याच्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. याच्यानंतर हे 50% जास्त लोकसंख्या असलेली क्षेत्र या नकाशामध्ये दाखवलेली आहेत. त्याच महाराष्ट्रातील साक्षरतेचं प्रमाण याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कोणाची साक्षरता किती आहे, याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. 2011ची ही जनगणना आहे, फक्त साक्षरता दाखवलेली आहे. एकूण लोकसंख्या दाखवलेली आहे 1961 ते 2011 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या किती होती त्याची टक्केवारी त्यांनी इथे दिलेली आहे. आता महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची सन 1961 ते 2011 पर्यंतची एकूण लोकसंख्या इथं त्यांनी दिलेली आहे आणि त्याचा त्यांनी चार्ट बनवलेला आहे. एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जनगणने ह्या प्रथम 5 जातींची त्यांनी यादी दिलेली आहे की याच्यामध्ये कोणत्या 5 जाती आहेत आणि याच्यामध्ये मग महार, मांग, नंतर हे भांबी वगैरे, चांभार, त्याच्यानंतर भंगी, मेहतर आणि ढोर या 5 जाती त्यांनी दिलेल्या आहेत आणि या 5 जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांनी एक चार्ट बनवलेला आहे की जास्त लोकसंख्या असलेल्या ह्या जातींची तो चार्ट आहे. त्याच्यानंतर जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रथम 5 अनुसूचित जाती. आता ही जी जनगणना 1981ची आहे, 1981च्या 5 जाती, 1991च्या 5 जाती, त्याच्यानंतर 2001च्या 5 जाती आणि खाली 2011च्या 5 जाती. आता ही लोकसंख्येचा डेटा ह्यांचा इथे संपतो आणि मग त्यांनी उतरत्या क्रमाने या लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे की कुठल्या जातीची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे 1961 ते 2011. आता ही 1961ची लोकसंख्या आहे, ह्याचं एक त्यांनी चार्ट बनवलेला आहे. तिथे किती कोणत्या जातीची किती लोकसंख्या होती. हा 1981 सालची जी जनगणना आहे त्याची लोकसंख्या त्यांनी सांगितलेली आहे की अनुसूचित जातीमधल्या कुठल्या जातीची लोकसंख्या किती होती. ही 1991 सालची उतरत्या क्रमानं लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठली लोकसंख्येची जातीची लोकसंख्या किती होती ही त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याच्या खाली त्यांनी 2001ची जनगणना ती पण त्याच पद्धतीने दिलेली आहे. कुठल्या जातीची लोकसंख्या किती होती, किती वाढली, किती कमी झाली. त्याच्यानंतर त्यांनी 2011ची जनगणना दिलेली आहे, इथे किती लोकसंख्या वाढली, किती कमी झाली. आणि याच्यामध्ये त्यांनी शेवटी एक तुलनात्मक चार्ट दिलेला आहे की किती लोकसंख्या किती कमी झाली आणि किती वाढली. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1961 मध्ये
म्हणजे महारांची बौद्धांची लोकसंख्या 30% होती, मातंगाची 28% होती, असे त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे मातंग समाजाची जी लोकसंख्या आहे ती अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या किती टक्क्यामध्ये कमी झाली, म्हणजे 30% होती, नंतर 28% झाली, नंतर 19% झाली, नंतर 20% झाली आणि आता 19.34% ही लोकसंख्या आहे. 2011 मध्ये ही झाली मातंगाची लोकसंख्या किती कमी झालेली आहे. आता मातंगाच्या तुलनेमध्ये मांग मातंगाची समाजाची लोकसंख्या किती आहे हे त्यांनी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं लोकसंख्येचा जो डेटा आहे त्यांचा तो संपलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी व्ही चिन्नैया केस जी आहे त्या केसच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे आणि हे भाष्य देखील केवळ आणि केवळ 1.5 पानाचं भाष्य आहे. जो 2004चा जो खटला होता त्याच्या संदर्भामधला तो डेटा आहे. आता याच्यामध्ये परत त्यांनी नंतर विविध राज्यामध्ये कशा प्रकारचं हे झालेलं आहे म्हणजे वर्गीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यावरती आपण सेपरेट बोलणार आहोत. हे वर्गीकरण झालं की पंजाब राज्यामध्ये कसं झालंय, त्याच्यानंतर हरियाणा राज्यामध्ये कसं झालंय, त्याच्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये कसं झालंय आणि याचे निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत. आणि शेवटी फक्त एक वाक्य लिहिलं आहे, कोणतीही एक जात सर्व आरक्षणाचा लाभ घेण्याचा दावा करू शकत नाही, असं महत्वाचं मत मान्य सर्वोच्च न्यायालयाने मांडलेलं आहे. इथं जो आहे ना, इथं यांचा डेटा संपतो हे तुमच्या लक्षात येईल की हे पान क्रमांक 22 आहे. आता याच्यामध्ये लपवण्यासारखं काय आहे, याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही. आणि तुम्ही जी अपेक्षा करताय की याच्यामध्ये महारांनी आणि बौद्धांनी किती आरक्षण लाटलेलं आहे हे दाखवलेलं आहे, असा कुठलाही अभ्यास या बार्टीच्या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावरती डाऊट घेण्याचं म्हणजे मी जे काही एपिसोड बनवतो याच्यावरती डाऊट घेण्याचं काहीही कारण नाही आणि मी कुठलाही डेटा लपवलेला नाही. तुमच्या समोर हा अहवाल आहे, 32 पानाचा अहवाल आहे. 3च गोष्टी आहेत. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे जे आपण सुरुवातीला बघितलं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय स्थिती आहे ते सांगितलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी लोकसंख्येची तुलना केलेली आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ज्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेसची तुलना केलेली आहे. एवढाच अहवाल आहे. भावांनो, याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही कारण हा अहवाल इतका बेकार आहे आणि तोच मी तुम्हाला दाखवतो आहे.